शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी मी आहे सध्या रिक्षात, कुठे चाललो नाही, आपल्याच रिक्षात आहे. मी बघा आपल्या मॅडमच चालवतो रिक्षा. तर मंडळी चाललं ॲक्च्युली फुलोरा सोडायचा, आपला जो मार्गशीर्षमधला गुरुवार होते ना, त्याचा फुलोरा सोडवायचा आहे. तर त्यासाठी चाललो आहे. तर नेमकं मी जेव्हा येते ना समीशावर, तेव्हाच कुठेतरी ट्रॅफिक जाम होते किंवा कुठे रिक्षा फसते. आज इकडे आपल्या खैराणीलाच रिक्षा जराशी फसले. बघू आता कसं काय. बाकी काय चाललंय? बरं वाटतं रिक्षात बसायला. आपली रिक्षा असलेला आपलं वाहन असेल की मस्त बसायला वाटतं. आता रिलॅक्समध्ये बसलोय. बाहेर गाडी पण छान चालली कशी थांबले गाडी. तर बाकी काय म्हणताय? बाकी विशेष छान ना? मजेत ना? आज थंडी भरपूर आहे आपल्या ह्याच्यामध्ये. कालपासून थंडी मस्तच आहे, छान आहे. मला हा रस्ता ॲक्च्युली ट्रॅफिकचाच आहे. काय करणार, रिक्षावाल्या ड्रायव्हर लोकांना माहिती पाहिजे ना, मुद्दा म्हणून आणतात इकडनं आपल्याला. आमचं बिल वाढवावं म्हणून आणलं इकडनं आम्हाला. काय बोलणार बघितलं, असं अनपा आपल्यासारखे साधं माणूस असलं ना की असं आहे. नाही बरं, असं काय नाही, ट्रॅफिक आहे. चाललोय जरा फुलाला सोडून येतो आपल्या पवईला. बाकी फुलं काय पाण्यात सोडून येणार, नारळ आपल्याला सोडू ना. आता निर्माल्य कलेश असू द्या, नारळ फक्त आपण पाण्यात सोडायचं. बरोबर आहे, प्रदूषण नाही करायचं पाण्याचं. फक्त नारळ पाण्यात आपल्याला सोडून देतात, तेवढी मुभा आहे. ते निर्माल्य कलशामध्ये सोडायचं असतं. तेच आता समुद्रामध्ये पण टाकलं होतं, काय शेवटी प्रदूषण होतं, त्याविषयी आपण ते ठेवायचं. खूप दिवसांनी बसले बघा. अशा प्रकारे मंडळी आपण आलोय पवई तलावाच्या इथे. आपला फुलोरा विसर्जित करायला यायला वनस्पती किती आल्यात पुढे. मागे काहीतरी परवा याचा व्हिडिओ पण होता, कबूतर खाना इथं चालवलं आहे काय. हँडब्रेक काढा. मस्त वाटतं ना वातावरण इकडे. कुठेतरी कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये मगर होती ना इथे कुठेतरी पवईला. फॉर्च्युनर उभी आहे, फॉर्च्युनर. हे बघा इथे पवई तलावाला आलोय. आमच्या डॉक्टर मॅडम पण आल्या सोबत. रिक्षा आमची तिथे लागली आहे वरती आणि आलोय. मस्त अजून सुद्धा गारवा आहे. आपण दरवेळेला येतो. हे बघा, हा जो फुलोरा असतो ना, म्हणजे हे फुलं ती सगळी ह्याच्यात टाकायची असतात. आणि नारळ फक्त सोडायला मुभा दिली त्यांनी. तेव्हा निर्माल्य कलश आहे, त्या कलशामध्ये टाकायचं. असे तुम्ही पण असं पालन करायचं सगळं. आपल्याला वाटतं अपमान वगैरे असं काही नाही, कारण प्राण्यातलं प्रदूषण टाळण्याचं होण्यापेक्षा हे चांगलं आहे. मासे पकडायला बसलेत लोक. बघा पवई तलावामध्ये मगरी आहेत. आपणास सर्व भक्तांना विनंती आहे, कोणी पाण्यात उतरू नये. बघा किती चांगली सूचना दिली. एक गणपतीच्या वेळेला असा ट्रॅक केला आहे मूर्त्या उतरवायला. चला जाऊया आपण. नारळाचं आपण विसर्जन केलं इथे. पाणी दिसत नाही एवढे हे वाढले. तलाव आमच्या जवळच आहे, आमच्या एरियातलं. आणि पाण्यात उतरणं धोकादायक आहे, कारण ह्याच्यात मगरी पण आहे आणि गाळ पण आहे.
स्वच्छता अभियान चालू आहे, होईल. मला वाटतं इलेक्शननंतर इथले नगरसेवक मुंबई महानगरपालिका काही ना काहीतरी करेल याच्यासाठी. वेस्टिन हॉटेल तिकडे आहे, पण गेलो होतो एकदा तिकडे, ते शंकराचं मंदिर. गुवाहाटी नाही का. आणि इकडे हिरानंदानी आहे या साईडला. एवढे टॉवर आहे बघा. आपण फक्त लांबनं बघायचे टॉवरवर. मग काय करणार. चला छान आहे. चला विसर्जन केलं. नारळ भरपूर जमा झाले तिकडे. मासे पण असेल. एकच भाकरी आणली घरातनं आणि मला म्हणते डबा खाव्या आपण. म्हणते तुम्हाला पार्टी येते, डबा खाव्या. चला काय रिक्षात बसून खाते आपण पहिल्यांदा आपल्या. कसं वाटतंय समीक्षा रिक्षा चालवून? आज जवळजवळ महिना झाला असेल ना? 2 महिने झाले. पण तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. मला चांगलंच वाटतं. मला ते छान वाटतं. मला काय फिरायला भेटलं बस झालं. मला माझ्या गाडीवर. हे बघ इथं वरती पण तेवढी धूळ बसते समोर. मी ते पुसतेच नाही बरं दिवस. तू पुसत नाही या मंडळी. टिफिन खायला बसलोय. समीक्षा बरोबर आज रात्री एका भाकरीमध्ये दोघं लोक. यही आहे लाईफ. ते माझ्या वाटणीचं तुम्ही खाताय. तू भाकरी आणली, तू बोलली, तू ऑफर केलं मला. छान वाटतं किती जेवण जाईल बाई. काय बघा नाही आज आपण भाकरी आवडते. ना असं रोज खायचं का तू गाडी लावून? मला कंटाळा येतो खायला. असं एकतर आणि लक्षात राहत नाही मेन गोष्ट खायचं. पॅसेंजर असं चालते राहते आणि असं निवांत असं कुठे दिवाण ठिकाणी आणि एकटं बसून खायला कसं वाटणार. समीक्षाने मंडळी मला इथं पण फ्री नाही सोडलंय. तिथे मी असताना पण 2 पॅसेंजर घेत. आता पवईवरनं निघालोय आणि मस्त आता चाललोय घरी. मला रिक्षा आले घरीच वाटतात मला तुम्ही आरामशीर बसा रिक्षामध्ये, मला घरी सोडते. तुला छान आज बरं वाटलं. समीक्षासोबत आज बाहेर येऊन भाकरी तरी खाल्ली. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा मस्त छान तिच्यासोबत बसून भाकरी खाल्ली, बरं वाटलं. आता आलो तर एक्सरसाइजला. आज जरा लवकर आलो, झाली एक्सरसाइज. हा दिसतोय काय घाम? हा ओघळणारा घाम. घाम कसा चमकतो बघा. आता झाली एक्सरसाइज. आता चाललो आहे घरी. थोडा वेळ बसतो. हे बघा दाखवते, आपलं कौतुक वाटते. तर चला मंडळी, आज बघितलं तुम्ही आपण गेलो तो फुलोरा सोडायला पवई तलावात. आणि त्यानंतर मग रिक्षामध्ये थोडंसं बसलो, गप्पा मारल्या. परत तिने मला घरी सोडलं. ती पण आली घरी आता. तर चला आता मी पण आता जातो घरीच. अजून मैदानात काय लोक, आज काय सॅटर्डे आहे त्यामुळे लोक लेट येतील फिरायला वगैरे. झालं आपलं जर झालं आहे. पण माती ॲक्च्युली सकाळी मला वेळ नाही, संध्याकाळची माती वगैरे जास्त तोंडात जाते. पण ठीक आहे, काय करणार. चला जाऊया. जेवण खाऊन झालेलं आहे आणि आता झोपायची वेळ झाली. आज दिवसभर तुम्ही बघितलं तर आपण गेलो होतो समीक्षाबरोबर फुलोरा सोडायला रिक्षामध्ये गप्पा मारल्या छान. गप्पा मारत मस्त की छान. तिच्यासोबत डबा पण खाल्ला. तिला भाकरी काय वाटणीला आली नाही, आपण डबा पण खाल्ला. परत आलो त्याच्यानंतर मस्त बरं वाटलं छान. आणि नंतर संध्याकाळी एक्सरसाइजला गेलो. आजचा दिवसाचा हाच रुटीन होता. तर छान बरं वाटलं आज, मस्त वाटलं, वेगळं काहीतरी वाटलं. खूप दिवसांनी बाहेर गेलो
आणि पहिले जसं ॲक्टिवावर जायचो तर आता आज रिक्षामध्ये गेलो होतो. चला बरं वाटलं. चला आजचा दिवस छान गेला. परत उद्या सकाळी उठायचं. उद्या आहे रविवार आणि उद्या आपला मार्गशीर्ष संपलेला आहे आता. तर आता आपला चिकनचा वार सुरू होईलच असं. पण मार्गशीर्ष खरंच छान गेला, मस्त वाटलं, भराभर गेला म्हणजे जाणवलंच नाही यावेळेला. म्हणजे सगळ्यांनाच मला वाटतं प्रत्येकालाच असं वाटलं असेल की मार्गशीर्ष आला आणि भुरकर निघून गेला असो. तर चला तुर्तासरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.